पण पोलिसांना फक्त आपल्याच लोकांवर गुन्हे दाखल केले, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले नाही. आता कोणी म्हणतो मला कुत्ता निशाणी द्या तरी मी निवडून देतो, कोणी म्हणतो मला गाढव निशाणी द्या मी निवडून देतो. अरे शिल्लोड आहे का पाकिस्तान आहे? इथं राहायचं का पलायन करायचं? एक काळ असा होता त्या पाकिस्तान जेव्हा बंटवारा झाला तेव्हा 22% हिंदू होते, बाकीचे मुसलमान होते. तिथून 5 किलोमीटर पाकिस्तान आहे. त्याच्या कलेक्टरला विचारलं 5 किलोमीटर पाकिस्तान आहे, तुम्ही विभाजनानंतर इकडे आले तेव्हा तुम्ही तिकून इकडे आले काही थल्लेचे? म्हणे साहेब आम्ही थल्लेचे. कलेक्टरला विचारलं तुम्ही साहेब आम्ही मी इथले पण आमचा चुलता तिकडे गेला. चुलत्याशी कधी बोलणं चालणं आहे का? फोन फाईल येतो का? लग्न कार्याचा काही निरोप येतो का? ते म्हणले त्यानं तर मागच मुस्लिम होऊन गेले, ते आता कशाला ही स्थिती शिल्लोड मध्ये काही दिवसांना हे जे कॉलेज बांधलं जाईल ना, कॉलेज बांधलं जाईल ना, ही स्थिती निर्माण होणारे भल्या माणसं. अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मोहतरम नाजरीन, आप देख रहे हैं लोक शान न्यूज सिल्लोड, बुलंद आवाज सच के साथ। नाजरीन, न्यूज आखिर तक देखिए, जिसमें राव साहेब दानवे कैसे कैसे अल्फाज और कैसे कैसे शब्द बोल रहे हैं वो मैं आपको बताने जा रहा हूं। नाजरीन, जैसा कि जालना से खासदार बनते हुए आ रहे राव साहेब दानवे 25 सालों से, लेकिन अब खासदार वो नहीं रहे, तो बहुत सारी ऐसी बातें उनकी जुबान से निकल रही है जिन बातों से दो समाजों के दरमियान नाइत्तेफाकिया और नफरतें बढ़ने का काम कर रहे हैं। जैसा कि जब से वो खासदार नहीं बने हैं उस वक्त से पालक मंत्री अब्दुल सत्तार के लिए औरंगजेब रहमतुल्लाह अलैह का जुमला नाम इस्तेमाल कर रहे हैं और सिल्लोड के लिए पाकिस्तान का नाम इस्तेमाल कर रहे हैं। तो देखिए, 25 सालों से खासदार बनते आ रहे एक ऐसे शख्स, एक ऐसे लीडर, एक ऐसा आदमी जो 25 सालों से जिसे जनता अपना एक खास लीडर मान रही थी और अपने आपे से बाहर हो चुके हैं जब वो खासदार नहीं बने, और ऐसे लफ्ज इस्तेमाल कर रहे हैं जो मुल्क के किसी भी इलाके के लिए इस्तेमाल नहीं कर सकते। जैसे कि सिल्लोड के लिए पाकिस्तान का शब्द और लफ्ज़ इस्तेमाल कर रहे हैं, पालक मंत्री अब्दुल सत्तार के लिए औरंगजेब रहमतुल्लाह अलैह का नाम इस्तेमाल कर रहे हैं। अगर इन्हें कोई तकलीफ़ है, कोई प्रॉब्लम है, तो ये ख़ुद ज़ाती तौर पर एक दूसरे की शिकायत और कंप्लेंट सभा में कर सकते हैं कि इस लीडर ने अब तक के जनता के लिए, शेतकरी के लिए और गरीबों के लिए क्या किया है, अपने इलाके की तरक्की के लिए क्या किया है, इस पर आप बहस कीजिए, न कि मुल्क के किसी हिस्से के लिए पाकिस्तान का लफ्ज़ या किसी शख्स के लिए औरंगजेब रहमतुल्लाह अलैह का नाम यूज़ कीजिए। बल्कि आपकी सियासत धर्म से जोड़ कर ना कीजिए, आप बल्कि हर दिग्गज और सियासी लीडर अपनी सियासत गरीबों, किसानों, अपने इलाके की तरक्की से जोड़ कर करें, ताकि हमारा इलाका, हमारी जनता और हम जिसके लिए लीडर बने हैं, जिन्होंने हमें चुनकर दिया है और इस मकाम पर पहुंचाया है, हम उनके लिए इस्तेमाल आए और अपने इलाके के नौजवानों को रोज़गार के लिए हम कोशिशें करें। हम हमारे एरिया के नौजवान जो कि क्वालिफाइड है, जो बहुत ज़्यादा एजुकेटेड है, उनके लिए हम नौकरियां तलाश करने और उन्हें नौकरियां दिलवाने के लिए कोशिश करें। और नाजरीन, असल लीडर और असल रहनुमा वही होता है जो अपने जनता की फ़िक्र करता है, जनता के घराने की फ़िक्र करता है, जनता के नौजवानों की फ़िक्र करता है, जनता के फ्यूचर के बारे में सोचता है, न कि पाकिस्तान, औरंगज़ेब ऐसे नामों से अपने इलाके के नौजवानों और अपने इलाके के दो समाजों के दरमियान में नाइत्तेफाकिया और नफरतें फैलाने का काम करता है। तो नाज़रीन, राव साहेब दानवे का वो भाषण जो अजंता रास्ता रोको आंदोलन हुआ है अजंता में, वहाँ का मैं आपको बयान भी सुना दूँ कि राव साहेब दानवे ने क्या क्या कहा है। नाज़रीन, अब मैं पालक मंत्री अब्दुल सत्तार के कुछ फ़ोटोज़ शेयर कर रहा हूँ, आप देख सकते हैं स्क्रीन पर कि पालक मंत्री अब्दुल सत्तार जो कि अभी हिंदू भाइयों का गणेश
गणेश उत्सव ये एक बड़ा त्यौहार है, वो चल रहा था जो आज मुकम्मल हुआ है। आज 17 सितंबर 2024 है। तो पालक मंत्री अब्दुल सत्तार जहां पर भी मंदिर है वहां पर गए, वहां की जनता से मुलाकात की है, वहां के हिंदू भाइयों से मुलाकात की, वहां पे देखा कि यहां पर किसी चीज की उन्हें तकलीफ तो नहीं है, किसी चीज की उन्हें प्रॉब्लम तो नहीं है, बल्कि उनके लिए सहूलतें और आसानियां वो करके आए हैं। आप देख सकते हैं वीडियो स्क्रीन पर कि पालक मंत्री अब्दुल सत्तार का किस तरह से सर्वे चल रहा है। और दूसरी तरफ इत्तेफाकिया फैल जाए ऐसे अल्फाज राव साहब दानवे कह रहे हैं कि ऐसे काम जो जनता की तरक्की में रुकावट बने हुए हैं, जो जनता को परेशान कर रहे हैं, जो जनता जिससे परेशान है, वो अल्फाज कहें। आइए नाजरीन, मैं आपको अजंता में रास्ता रोको आंदोलन में जो भाषण हुआ है राव साहब दानवे ने जो दिया है उसकी कुछ वीडियोस में आपको सुनाता चलू। जेव्हा दोन गट एकत्र येतील आणि शांततेचा भंग करतील त्या टायमाला पोलिसांनी सो मोठं दोघांनाही कारवाई केली पाहिजे, त्याला तक्रारीची गरज नाही। पण पोलिसांना फक्त आपल्याच लोकांवर गुन्हे दाखल केले, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले नाही असं मला काल सांगितलं। एकाच गटावर गुन्हे दाखल केले। काल मी मीटिंग मध्ये होतो, मला सांगितलं कार्यकर्त्यांनी की तुमच्या मीटिंगा बाजूला ठेवा, हा पक्षाचा विषय नाही, आमच्या हिंदू बांधवांचा विषय आहे, हा पक्षाचा विषय नाही। कोणी येणार नाही तर कोण येईल, तुम्ही आले पाहिजे। मी 35 वर्ष विरोधी पक्षात काम केलं, आमदार खासदार राहिलो, आंदोलन अनेक केलेत। या 10-12 वर्षामध्ये फक्त हे नाही केलं, पण मित्र अन्यायाच्या विरोधात उभं राहणं हा आमचा धर्म आहे आणि म्हणून मी आमच्या ठिकाणी आलेलो आहे। आपण पोलिसांना शिवाय देतो कुठं? हा गरीब माणूस आहे, सिंधी समाजाचा, त्याचा समाज आहे किती? परवा जाऊन याच्या टापऱ्या टाकल्याच्या याच्यावर जता कोणी पेट्रोल पंप टाकत असा 10 हिस्सा देता घ्या, नहीं तो शिल्लोड में डालना नहीं। अरे शिल्लोड है का पाकिस्तान है? इथं राहायचं का पलायन करायचं? एक काळ असा होता त्या पाकिस्तान जेव्हा बंटवारा झाला तेव्हा 22% हिंदू होते, बाकी बिचारी मुसलमान होते। मी आता जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर गेलो होतो मंत्री असताना, रात्री जेवायला एसपी कलेक्टर मी पोलीस भाऊ बसलो जेवायला, तिथून 5 किलोमीटर पाकिस्तान आहे। मी त्या कलेक्टरला विचारलं 5 किलोमीटर पाकिस्तान आहे, तुम्ही विभाजनानंतर इकडे आले तेव्हा तुम्ही तिकून इकडे आले काही थल्लेचे? म्हणजे साहेब आम्ही थल्लेचे। कलेक्टरला विचारलं तुम्ही साहेब आम्ही मी थल्ले, पण आमचा चुलता तिकडे गेला। चुलत्याशी कधी बोलणं चालणं आहे का? फोन फाईन येतो का? लग्न कार्याचा काही निरोप येतो का? ते म्हणले त्यानं तर मागच मुस्लिम होऊन गेले, ते आता कशाला ही स्थिती शिल्लोड मध्ये काही दिवसांना हे जे कॉलेज बांधलं जाईल ना, कॉलेज बांधलं जाईल ना, ही स्थिती कशी निर्माण होणार? भल्या माणसं जरा तोंडाना गावातल्या लोकांना सांगा की काय चाललंय, या पोरावर आणल्या त्याला एवढे फक्त मर्यादित नाहीये। या निवडणुकीत मागच्या 500चा भाव होता, आता 1000चा काढणार आहे, काढणार आहे, याचा 1000 होऊ नका। जर खरे तुम्ही खानदानी असाल तर पैशाला ठोकरा आणि नीतीला मतदान द्या। उमेदवार कुठे असो, आमचा उमेदवार जरी पैसे वाटत असला तर आम्हालाही मतदान देऊ नका। काय अन्याय, काय अत्याचार, काय केलं पोरांना? एका बाजूला मराठा आरक्षणाचा लढा चालू आहे राज्यात, त्या तरुणांना आरक्षण मिळावं, नोकरीमध्ये त्यांना जाता यावं, हा लढा चालू आहे। आणि दुसऱ्या बाजूला आमच्या मराठा तरुणावर, इतर जातीच्या तरुणावर गुन्ह्याची नोंद करून त्यांच्यावर त्यांचं सीआर करण्याचं काम चालू आहे। हे षडयंत्र आहे, षडयंत्र आहे। माराकुटी झाली नाही, दगडफेक झाली नाही,
कोणा एखादा शस्त्र हातात आणून तिथं गोंधळ घातला, गोंधळ यांनी घातला, डोंगरगावला गोंधळ कोणा घातला, हनुमानाबद्दल काय बोलले माहितीये का तुम्हाला? कोणला माहिती हो रात करा माहिती ना. हनुमानाचं तसं आणि गणपतीचं असं. त्या टाकळीच्या एका माणसाला काय शिवाय दिला माहिती तुम्हाला? कोणला माहिती हो रात करा. म्हणजे सगळ्यात मध्ये शिवराज टाकलेला काय झालं? एक करून मारणं चालला, एक करून मारणं चालला. या शिल्लोड तालुक्यामध्ये हे वातावरण इथं शांत होणार नाही. ही आग आहे, शिवण्याच्या पोराची आग आहे. हे साऱ्या ठिकाणी आग लावल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट लक्षात. हे काही शिवण्याचा विषय नाही, हा हे कार्यकर्ते म्हणून नाहीये. अन्याय और अत्याचार की भी हद होती है, चीटी की कुचल जाए तो काट देती है. चीटी आहे पण कापतील ते, चावतील तुम्हाला. आता पुढचा काळ आहे, मत मलाही मागणे, मत कोण नाही मागणे, पण मतावर जेवढा करून जर तुम्ही आमची विरोधात काम करणारी पोरं असतील त्यांच्यावर जर तुम्ही गुन्हे दाखल करत असाल तर या शिल्लोड तालुक्यातल्या तरुणांवर हा अन्याय आहे. हा अन्याय सहन आम्ही करणार नाही. हा रस्ता रोको झाला नागेवार साहेब, या रस्ता रोको मध्ये या पोरावर गुन्हे दाखल झाले. आमचं म्हणणं 2 मागण्या आहेत आमच्या. एक तर 2 गट समोर आले आणि वादावादी झाली. राईट केस आमच्या पोरावर झाली, समोरच्या गटावर राईट केस काय साधी 107 सुद्धा झाली. 2 गट जेव्हा एकत्र येतात तेव्हा शांत करण्यासाठी पोलीसची प्रॅक्टिस आहे की वातावरण शांत राहा म्हणून दोघांवर गुन्हे दाखल केले जातात. म्हणजे पोर आमचे म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल नाही, हा आमच्यावर झालेला अन्याय आहे. हा जर दूर झाला नाही तर हे आंदोलन संपणार नाही. ही गोष्ट तुम्ही